क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. टॉस का बॉस मध्ये नाणेफेक करायची आहे. भालके इलेव्हन संघाचा संघनायक चला इथे यायचंय. पुढचा चेंडू. ओहो, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सूरज द्वारा. अतिशय चांगली गोलंदाजी. सूरज मुसपाडे साहेब अतिशय चांगली गोलंदाजी करतात. बऱ्याच दिवसानंतर आज अतिशय चांगली गोलंदाजी. ओह, तेवढाच चांगला फटका डिक्लेअर झोन मध्ये जातो की षटकार तिथे सांगतील. डिक्लेअर झोन. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 2. अतिशय चांगली गोलंदाजी, परंतु तेवढाच चांगला फटका होता गबालेकडून, परंतु थोडंसं डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि धावसंख्या केवळ 1 ने वाढते. धावसंख्या 2 वरती पोहोचतोय. खानभाई वेलकम. आलेल्या सर्व सिमेन्स परिवारातील प्रत्येक घटकाला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला हार्दिक हार्दिक स्वागत करतो की ही संपूर्ण स्पर्धा ही आपलीच आहे. जिथे जिथे सहकार्य करता येईल तिथे त्यांनी सहकार्य करायचं आहे आणि आपली ही स्पर्धा अतिशय चांगली कशी करता येईल ते आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि चेंडू, निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी सूरज यांची. चांगली प्रॅक्टिस आपल्याला दिसते सूरज सरांची. अतिशय चांगली गोलंदाजी, एक इंटरनॅशनल गोलंदाजीला लाजवेल अशा पद्धतीचं ऍक्शन. हा चांगला जोरकस फटका पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय का? आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन. केवळ 1 धाव. 3 धावा. 5 चेंडू मध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सूरज सरांची. काहीसा हतबल झालाय तो म्हणजे फलंदाज गबाले की एवढा चांगला गोलंदाज कुठून आणलाय. आणि निश्चित चांगला गोलंदाज सूरज सरांच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू खराब. तारीफ थोडीशी जास्त झाली असं म्हणावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या 4 वरती पोहोचतोय. स्पार्टन संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि जोरदार अभिल होते आणि गडी बाद होतोय. ज्याची आतुरतेने वाट बघत होते संपूर्ण इंजिनियर्स 11 संघ. आणि यशरक्षक कराले सर, जे आयोजनात नेहमी पुढाकार घेतात असे कराले सर.
नाही मोरे का मोरे सर अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 17. पुढचा चेंडू बघूया विनायक काय करतायत आणि पुन्हा एकदा त्याने लेगच्या दिशेने भिरकावलेला आहे. कराले सर त्याच्या मागे आहेत आणि 1 धावा अशा प्रकारे पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे 18. महेश सुमित आता बघूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि 1 डी डिक्लेअर झोन मध्ये 1 धावा. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे 19. अतिशय चांगलं षटक घेऊन आलेले आहेत. चांगली बॉलिंग आतापर्यंत टाकलेली आहे. बघूया सुमित आता या पुढच्या चेंडूवर काय करतात आणि पुढचा चेंडू निर्धाव चेंडू. अशा प्रकारे 3 ओव्हर पूर्ण झालेले आहे. धावसंख्या झालेली आहे 19. शेवटच्या ओव्हरमध्ये जगदंबा बॉईजला 13 धावांची गरज आहे. 1 ओव्हर 13 धावा. आता हा शेवटचा षटक कोण घेऊन येतो याच्यासाठी चर्चा चालू आहे टीम मध्ये. बघूया 6 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे आणि समोर जोडी आहे विनायक आणि सुमित यांची. बघूया ते आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. 13 धावांची गरज जगदंबा बॉईज या संघासाठी. चला शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत मोरे सर. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. दोन्ही संघांकडे समसमान. प्रशांत मोरे समसमान हा सामना झुकलेला आहे. 6 बॉलमध्ये 13 रन्स. बघूया 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज जगदंबा बॉईजला. आणि बॉलिंगसाठी आलेले आहेत प्रशांत मोरे साहेब. समोर फलंदाज आहे विनायक. बघूया विनायक काय करतात आणि मोरे साहेबांचा पहिला चेंडू आणि अतिशय चांगला चेंडू. बघूया लेगच्या दिशेने भिरकावलेला आहे आणि पियुष यांची फलंदाजी क्षेत्ररक्षण. आणि अशा प्रकारे तरी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 21. 11 धावांची गरज आहे. बघूया आता विनायक आणि सुमित काय करतात. मोरे साहेबांचा पुढचा चेंडू आणि विनायक हे काय करतात ते आपण बघूया. आणि पुढचा चेंडू आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू. बॅट्समनला वाटलं वाईड असेल पण तसं काही नाहीये. निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. 11 धावांची गरज आहे जगदंबा बॉईजला. आणि मोरे साहेब बघूया काय करतात. त्यांचा पुढचा चेंडू. आपलं वैयक्तिक पहिलं षटक आहे आणि संघासाठी शेवटचं षटक आणि वाईड. 1 धावाची अजून 22. 10 रन पाहिजे जिंकायला जगदंबा बॉईजला. बघा आता बघूया विनायक काय करतो. नावाजलेला फलंदाज आहे. गोलंदाज पण तेवढाच नावाजलेला आहे. बघूया काय होतंय आता पुढच्या. आणि मोरे साहेबांचा पुढचा चेंडू आणि समोर आहेत विनायक आणि अतिशय उत्कृष्ट टोलवलाय. बघूया चांगलं असं क्षेत्ररक्षण पण थ्रो थोडासा बाजूला गेला. 2 धावा पूर्ण केल्या. 24 धावा झालेल्या आहे. 8 धावांची गरज आहे. नको बॉल क्योंकि अंपायर को 3 ही पता है पर वो कंफ्यूज होता है फिर. दोघंही फलंदाज थकलेले दिसत आहेत आणि 8 धावांची गरज आहे. मोरे साहेबांचा पुढचा चेंडू. फलंदाज आहे विनायक. दोघंही नावाजलेले आहेत. बघूया काय करतात. आणि अतिशय उत्कृष्ट असं विकेट किपिंग कराले सरांकडून. 1 वंडी वाचवलेली आहेत कारण त्यांनाही माहिती 1-1 धावाचं खूप महत्व आहे.
आणि आता पुढचा चेंडू मोरे साहेबांचा पुढचा चेंडू आणि फलंदाज आहे विनायक. बघूया काय करतात आणि अतिशय उत्कृष्ट असा फटका, पण बघूया कॅच भेटते का. 2 धावा अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे. सिक्स शेवटचा चेंडू आहे असं वाटतं आणि 6 धावांची गरज आहे. विनायक आणि गोलंदाज आहेत मोरे आणि भाकरे साहेबांचं पण इथे आगमन झालेलं आहे. त्यांचे स्वागत असेल इथे. आणि अतिशय उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण आणि मॅच त्यांनी अशा प्रकारे वाचवलेली आहे. लक्षात ठेवा. काय झालं. 1 रन 27 आणि अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि त्यांनी टीमला जिंकवलेलं आहे.